आज आपण तापमानाचे क्षितिज समांतर वितरण जे आहे त्या तापमानाच्या क्षितिज समांतर वितरणाच्या संदर्भामध्ये आपल्याला करायचा आहे. मागे आपण अभ्यास केला आहे तापमानाचे ऊर्ध्वगामी समांतर तापमानाचे ऊर्ध्वगामी वितरण जे आहे ते ऊर्ध्वगामी वितरणाच्या संदर्भामध्ये आपण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींविषयी माहिती जी आहे ही माहिती आपण करून घेतलेली आहे. हे तापमानाचे ऊर्ध्वगामी वितरण आपण बघत असताना त्याच्यामध्ये कशा प्रकारचं तापमानामध्ये कशा प्रकारचं हे जे तापमानामध्ये हे जे असमानता जे आहे तापांबर हा जो लेयर जो आहे ह्या तापांबर लेयर मध्ये कशा प्रकारची असमानता आहे त्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण करून घेतलेली आहे. हे अभ्यास करत असताना आपण ह्याच्यामध्ये आपण अभ्यास केलाय की तापमान कमी होण्याचा जो सामान्य दर जो आहे ह्रास दर जो आहे त्याच्या संदर्भामध्ये माहिती आपण बघितलेली होती. त्याच्यामध्ये आपण काय अभ्यास केलं होतं की तापमान 160 मीटरला 1.1 डिग्री सेल्सिअस उन्हाळ्यामध्ये तापमान कमी होताना आपल्याला दिसून येत आहे, तर हिवाळ्यामध्ये 160 मीटरला 0.8 डिग्री सेल्सिअसने तापमान जे आहे तापमान कमी होत आहे हे आपण अभ्यास केलं होतं की तापमान हे तापमानाचा ह्रास दर आपण बघितलेला होता. आता हे जे वातावरण जे आहे तापांबर लेयर जो आहे ह्या तापांबर लेयर मध्ये कशा प्रकारचं वातावरण तापतंय त्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती करून घेतली होती की उंचीनुसार तापमान जे आहे उंचीनुसार तापमानात कशा प्रकारची घट होते. कारण का वातावरणात प्रत्यक्ष वातावरण जे आहे हे वातावरण प्रत्यक्ष न तापता सुरुवातीला भूपृष्ठ तापते आणि त्या भूपृष्ठापासून उत्सर्जित झालेली ऊर्जा जी आहे त्या उत्सर्जित झालेली उष्णतेमुळे हे वातावरण जे आहे हे वातावरण तापतंय आणि हे वातावरण तापत असताना वातावरणामध्ये असणारे बाष्प असेल दाट वायू असतील किंवा धुलीकरणाचे जे प्रमाण जे असेल किंवा ह्याच्यामुळे हे जे वातावरण जे आहे हे वातावरण उष्ण होत असताना आपल्याला दिसून येत आहे हे आपण बघितलेलं होतं. त्याचबरोबर तापमानामध्ये कशा प्रकारची विपरीतता निर्माण होते त्याच्यामध्ये आपण अभ्यास केलं होतं की विपरीतता जे आहे एखादं वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये वाढत्या उंचीनुसार काही ठिकाणी उष्ण आपल्याला पाहायला मिळते, काही ठिकाणी समउष्ण आपल्याला पाहायला मिळते, काही ठिकाणी शीत अशा प्रकारचं स्थिती तापमानाची आढळते. याचा अर्थ तापमान जे आहे तापमान उंचीनुसार कमी होत जाते, परंतु कधी कधी असं होतंय की तापमान जरी उंची जरी वाढली तरी तापमान कमी झाल्याचे आढळत नाही. त्यामुळे अशी जी स्थिती जी निर्माण होते त्याला आपण काय म्हणतोय तापमानाची विपरीतता अशा प्रकारचं आपण म्हणतोय. ही विपरीतता का घडून येते तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होते की पर्वतमय असेल किंवा डोंगराळ प्रदेश असेल त्याच्यामुळे किंवा निरभ्र आकाश असेल किंवा मोठ्या रात्रमान असतील किंवा बर्फाच्छादित भूपृष्ठ असेल किंवा कोरडी हवा असतील किंवा शांत किंवा स्थिर अशा प्रकारची हवा असेल तर तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात विपरीतता जी आहे ही विपरीतता निर्माण होते. आता हे जे विपरीततेचे जे प्रकार जे आहे विपरीततेचे प्रकार सुद्धा आपण अभ्यास केले की त्याच्यामध्ये भूपृष्ठीय विपरीतता आपण अभ्यास केली होती, संपर्कीय विपरीतता आपण अभ्यास केली होती, उच्च वातावरणीय विपरीतता आपण अभ्यास केली होती. हे आपण अभ्यास जे आहे हे अभ्यास मागे आपण केलेलं होतं. आता ह्याच्यामध्ये पुढचं आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे तापमानाचे क्षितिज समांतर वितरण जे आहे ह्या क्षितिज समांतर वितरणाच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपल्याला याच्यामध्ये करून घ्यायचं आहे. आता क्षितिज समांतर म्हणजे काय की आडवं म्हणजे भूपृष्ठावर आडव्या अथवा क्षितिज समांतर वितरणावर अक्षांशाचा परिणाम होत असतो. अक्षांशाचा परिणाम होत असतो. या अक्षांशाचा परिणाम कशा प्रकारचा होतोय त्याच्यामुळे हे जे तापमानाचे हे जे क्षितिज समांतर वितरण जे आहे त्या क्षितिज समांतर वितरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती ह्याच्यामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे. सुरुवातीला हे जे आपण अभ्यास करत असताना ह्याच्यामध्ये आपण अभ्यास करतो आहे की हे जे क्षितिज समांतर हे जे वितरण जे आहे ह्या क्षितिज समांतर वितरणावर परिणाम करणारे घटक जे आहे परिणाम करणारे घटक आपण अभ्यास करून घेऊया. जसं ऊर्ध्वगामी वितरणामध्ये तापमानाच्या ऊर्ध्वगामी वितरणामध्ये आपण जसं प्रकारचा ते परिणाम आपण अभ्यास केले होते, घटक आपण अभ्यास केले होते, तशाच प्रकारचे घटक आपल्याला याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तापमानाच्या क्षितिज समांतर वितरणावर परिणाम करणारे घटक जे आहे ते कोणकोणते आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते अक्षांश. आता हे अक्षांशामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये अक्षांश जे आहे अक्षांशानुसार जर आपण बघितलं हे जे अक्षवृत्त जे आहे हे विषुववृत्त आपण म्हणतो ह्या अक्षांशानुसार वेगवेगळ्या प्रकारचे
वितरण जे आहे तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वितरण आपल्याला पाहावयास मिळत आहे अक्षांशानुसार. म्हणजे अक्षांशानुसार पृथ्वीवरील हे जे क्षितिज समांतर वितरण जे आहे त्या क्षितिज समांतर तापमानाचे हे जे वितरण जे आहे हे क्षितिज समांतर तापमानाचे वितरण 3 विभागात निर्माण झालेले असते. एक कुठलं उष्णकटिबंध, म्हणजे हा जो कटिबंध जे आहे ह्या कटिबंधाला आपण काय म्हणतोय उष्णकटिबंध आपण म्हणतोय. म्हणजे हे जे उष्णकटिबंध याला आपण काय म्हणतोय हे जे हा जो उष्णकटिबंध जे आहे ह्या उष्णकटिबंध म्हणजे काय हे जे विषुववृत्त जे आहे ह्या विषुववृत्तापासून दोन्ही गोलार्धामध्ये हा जो हे जे विषुववृत्त जे आहे या विषुववृत्ताच्या उत्तरेला कुठला आहे तर उत्तर गोलार्ध आणि हे कुठला आहे दक्षिण गोलार्ध जे आहे. आता ह्या विषुववृत्त जे आहे ह्या विषुववृत्ताच्या दोन्ही गोलार्धात म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 हे 23.5 हे इकडं 23.5 अंशापर्यंत सूर्याची किरण जी आहे हे 23.5 अंशापर्यंत उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 अंशापर्यंत सूर्याची जी किरण जी आहे ही सूर्याची किरण लंबरूप कसे पडत असतात वर्षभर जे आहे हे वर्षभर लंबरूप पडत असतात वर्षभर लंबरूप पडत असतात. म्हणजे सौरशक्ती जी आहे ही सौरशक्ती ह्या विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये 23.5 अंश उत्तर ते 23.5 अंश दक्षिण म्हणजे कर्कवृत्तापासून मकर वृत्तापर्यंत ह्या भागामध्ये सूर्याची किरण जी ही सूर्याची किरण आहे किंवा सौरशक्ती जी आहे ही सौरशक्ती वर्षभर लंबरूप पडत असतात म्हणजे सूर्याची किरण लंबरूप पडत असतात आणि त्यामुळेच या भागामध्ये तापमान जे आहे हे तापमान जास्त असते तापमान हे जास्त असते. म्हणून तापमान आपल्याला ह्या पट्ट्यामध्ये आपल्याला ह्या उष्णकटिबंधामध्ये तापमान हे जास्त आपणास पाहावयास मिळते. दुसरं आपल्याला कुठलं सांगता येते समशीतोष्ण कटिबंध. हे समशीतोष्ण कटिबंध दोन्ही गोलार्धामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. दोन्ही गोलार्धामध्ये उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये समशीतोष्ण कटिबंध आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे 23.5 अंश उत्तर ते 66.5 अंश उत्तर अक्षर उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये 66.5 अंश उत्तर ते आपलं 23.5 अंश उत्तर ते 66.5 अंश उत्तर आपलं दक्षिण अक्षर उत्तर याच्या दरम्यानचा जो भाग जो आहे हा जो भाग जो आहे ह्या भागाला आपण काय म्हणतोय समशीतोष्ण कटिबंध असं आपण म्हणतोय. म्हणजे याच्या दरम्यानचा जो भाग जो आहे तापमानामध्ये तापमान कसं असतं समशीतोष्ण म्हणजे समान अशा प्रकारचे तापमान असते जास्त उष्णही नसते जास्त शीतही नसते म्हणून ह्या पट्ट्याला आपण काय म्हणतोय समशीतोष्ण कटिबंध अशा प्रकारचं आपण म्हणतोय. म्हणजे 23.5 अंश ते 45 अंश अक्षर दरम्यान जास्त तापमान असते आणि 45 अंश ते 66.5 अंश या दरम्यान तापमान कमी असते. म्हणजे उष्ण आणि शीत अशा दोन्ही प्रकारचे तापमान येथे आढळते म्हणून या पट्ट्याला आपण काय म्हणत असतोय समशीतोष्ण कटिबंध अशा प्रकारचं आपण म्हणतोय. तिसरा जो भाग जो आहे पृथ्वी गोलावर तो म्हणजे शीत कटिबंध. आता ह्या शीत कटिबंध कुठपर्यंत पाहावयास मिळते तर उत्तर गोलार्धामध्ये 66.5 अंश ते 90 अंश अक्षर उत्तरच्या दरम्यान हा शीत कटिबंध उत्तर गोलार्धामध्ये पाहावयास मिळते. तसंच दक्षिण गोलार्धामध्ये सुद्धा 66.5 अंश ते 90 अंश अक्षर उत्तरपर्यंत दक्षिण अक्षर उत्तरपर्यंत किंवा 90 अंश दक्षिण अक्षर उत्तरपर्यंत हा जो पट्टा जो आहे या पट्ट्याला आपण काय म्हणतोय शीत कटिबंध असं आपण म्हणतोय. म्हणजे 66.5 अंश ते 90 अंश उत्तर व दक्षिण या दरम्यानच्या पट्ट्यामध्ये वर्षभर सूर्याची जी किरण जी आहे ही वर्षभर सूर्याची किरण आहे तिरकस पडत असतात तिरपे पडतात. म्हणजे सूर्याचे जे उत्तरायण झाले असल्यास काय होतंय तर उत्तर गोलार्धामध्ये 6 महिन्याचा दिवस असतो. सूर्याचे जे उत्तरायण जर झालं असेल तर उत्तरायण झाल्यानंतर उत्तर गोलार्धामध्ये 6 महिन्याचा दिवस असतो आणि दक्षिण गोलार्धामध्ये 6 महिन्याची रात्र असते. म्हणजे सौरशक्ती हे दोन्ही बाजूला जर समजा दक्षिणायन सुरू झालं तर दक्षिणायनामध्ये वर्षभर ह्या भागामध्ये रात्र असते 6 महिन्याची रात्र असते आणि इकडं 6 महिन्याचा दिवस आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे असं 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचे दिवस या गोलार्धामध्ये आपण पाहावयास मिळते. म्हणजे सौरशक्ती अत्यंत कमी त्यामुळे या प्रदेशामध्ये तापमान सुद्धा अत्यंत कमी असताना आपल्याला दिसून येते. हे झालं अक्षांशाच्या संदर्भामध्ये म्हणजे क्षितिज समांतर वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केला. दुसरा समताप रेषा किंवा आयसोथर्मल लाईन्स आपण म्हणतो याला. हे जे आयसोथर्मल लाईन जे आहे किंवा हे जे समताप रेषा जे आहे समताप रेषा म्हणजे काय हे जे नकाशा जे आहे ह्या नकाशावरील समान तापमानाची स्थळे जे रेषा तुम्हाला दिसत आहे
याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की समान तापमानाची स्थळे जोडून तयार होणाऱ्या रेषांना आपण काय म्हणत असतोय की समताप रेषा असं आपण म्हणतोय. म्हणजे समताप रेषा म्हणजे नकाशावरील समान तापमानाची स्थळे जोडून तयार होणाऱ्या रेषांना आपण काय म्हणत असतोय समताप रेषा अशा प्रकारचं आपण म्हणत असतोय. आता हे जे तापमान जे आहे ह्या तापमानाचे क्षितिज समांतर वितरण जे आहे ह्या तापमानाचे क्षितिज समांतर वितरण कशा प्रकारचं आहे तर याच्यामध्ये हे जे समताप रेषा जे आहे ह्या समताप रेषा कशा प्रकारचे आहे त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला करायची आहे. आता ह्याच्यामध्ये ही जी माहिती जी आहे ही माहिती करून घेत असताना ह्या ह्या मॅप मध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे की समताप रेषा याच्यामध्ये दाखवलेला आहे. म्हणजे हे जे विषुववृत्तीय पट्टा जो आहे ह्या विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये सर्वात जास्त तापमान जे आहे सर्वात जास्त तापमान आपणास पाहावयास मिळते. म्हणून इथं ह्या पट्ट्यामध्ये ज्या रेषा जे दाखवलेल्या आहेत ते जास्त तापमानाच्या रेषा दाखवलेल्या आणि जसं ह्या विषुववृत्तापासून उत्तरेकडे जाऊ तसतशा ह्या ज्या रेषा ज्या आहेत ह्या रेषा आपणास ह्या रेषांची किमती जी आहे ह्या किमती म्हणजे तापमानाच्या रेषा हे जे तापमान जे आहे हे तापमान सुद्धा कमी कमी होत गेलेलं आपणास पाहावयास मिळते. म्हणजे तापमानाचे हे जे क्षितिज समांतर वितरण जे आहे हे क्षितिज समांतर वितरण समताप रेषाने दाखवतात. या रेषा काढताना प्रत्येक स्थळाचे तापमान जे आहे प्रत्येक स्थळाचे तापमान समुद्र सपाटीला प्रमाणित करतात. म्हणजे तापमानावर काय कशाचा परिणाम होत असतो तापमानावर उंचीचा सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे उंचीचा सुद्धा उंची जी आहे त्या उंचीचा सुद्धा विचार याच्यामध्ये घेतला जात असतो. आणि पृथ्वीवरील हे जे सर्व ठिकाणं जे आहे पृथ्वीवरील सर्व ठिकाणे समुद्र सपाटीवर असतात समुद्र सपाटीवर असतात आणि समुद्र सपाटीपासून हे जे सर्व ठिकाणं जे आहे हे कमी जास्त उंचीवर आपणास पाहावयास मिळत आहे. तरी सुद्धा याच्यामध्ये तापमान जे आहे ह्या तापमानाचा उल्लेख याच्यामध्ये किंवा हे जे तापमान जे आहे ह्या तापमानावर उंचीचा परिणाम किंवा उंचीचा होणारा परिणाम विचार घेतला जातोय. पृथ्वीवरील सर्व ठिकाणे जे आहे हे सर्व ठिकाणे समुद्र सपाटीवर असती तर त्याचे तापमान किती झाले असते याचा विचार केला जातो. जर समजा आपण पाहतोय की आपलं हे जे ठिकाण जे आहे हे आपलं हे ठिकाण आपल्या ह्या ठिकाणी जर समजा 25 डिग्री सेल्सिअस तापमान असेल आणि उंची जर समजा 650 मीटर उंचीवर समुद्र सपाटीपासून उंचीवर असेल तर त्या ठिकाणी जे तापमान जे आहे ह्या तापमानाच्यामध्ये विचार करून किती डिग्री सेल्सिअसने तापमान कमी होत आहे कमी जास्त होत आहे हे विचारात घेतलं जाते. म्हणजे आता ह्याच्यामध्ये ही जी समताप रेषा जी आहे ह्या समताप रेषांची ही जी वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता हे वैशिष्ट्य समजून घेत असताना ह्याच्यामध्ये आपण पहिलं हे बघूया की हे जे अक्षवृत्त जे आहे या अक्षवृत्त जे आहे हे अक्षवृत्त कसे आहे समांतर अशा प्रकारचे अक्षवृत्तांना समांतर पूर्व पश्चिम दिशेने असतात आणि ह्या ज्या समताप रेषांचे जे मूल्य जे आहे हे समताप रेषांचे मूल्य ध्रुवीय प्रदेशाकडे कमी कमी होत जाताना आपल्याला दिसून येते. हे जे ध्रुवीय प्रदेश जे आहे ह्या ध्रुवीय प्रदेशाकडे कमी कमी होत जाताना आपल्याला दिसून येते आणि ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्तीय प्रदेशाकडे येतो त्यावेळेस म्हणजे समताप रेषांचे मूल्य जे आहे हे वाढताना आपल्याला दिसून येते. म्हणजे समताप रेषा प्रत्यक्ष तापमान दर्शवित नाही. जे समताप रेषा जे आहे त्या समताप रेषा प्रत्यक्ष तापमान दर्शवत नाही. का प्रत्यक्ष तापमान दर्शवित नाही तर ते काय आहे समान उंचीचे ठिकाण दर्शवतात. समान उंचीचे ठिकाण हे समान तापमान जे आहे हे समान तापमानाचे ठिकाण हे दर्शवतात. म्हणजे समताप रेषामधील अंतर सर्वत्र सारखे नसते. सर्वत्र सारखे पृथ्वीवर आपण पाहतो की समताप रेषा जे आहे ह्या समताप रेषाचे अंतर जे आहे हे अंतर सर्वत्र सारखे नसते. तापमान जास्त बदल झालेला असलेला जो भाग जो आहे त्या भागामध्ये समताप रेषा ज्या आहे ह्या समताप रेषा या कशा प्रकारच्या असतात दूर असतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये समताप रेषा अधिक सरळ तर उत्तर गोलार्धामध्ये अधिक त्या वाकलेल्या आपणास पाहावयास मिळते. बघा या दक्षिण गोलार्धामध्ये जर आपण बघितलं तर ह्या समताप रेषा अधिक सरळ आपल्याला पाहावयास मिळते आणि उत्तरेकडे जर आपण बघितलं तर उत्तरेकडे आपल्याला ह्या ज्या रेषा ज्या आहेत उत्तर गोलार्धामध्ये हे वेड्या वाकड्या आपल्याला पाहावयास मिळतात कारण का तो भाग जमिनीचा भाग आहे. त्या जमिनीवर
वेगळा भाग आपणास पाहावयास मिळते, कुठे पर्वत आपल्याला पाहावयास मिळते, कुठे पठार आपणास पाहावयास मिळते, उंच शिखर आपणास पाहावयास मिळते आणि त्याच्यामुळे हे कमी जास्त आपणास पाहावयास मिळतं. मात्र दक्षिण गोलार्धामध्ये काय आहे, जास्तीत जास्त समुद्राचा भाग आहे आणि समुद्राचा भाग असल्यामुळे या ठिकाणी जे समताप रेषा जे आहे त्या समताप रेषा सरळ आपणास पाहावयास मिळतात. म्हणजे सर्वसाधारणपणे समताप रेषा ज्या आहे ह्या किनाऱ्यावर वळलेल्या आपणास पाहावयास मिळते. ज्या ज्या ठिकाणी किनारा आहे त्या त्या ठिकाणी वळलेले आपणास याच्यामध्ये पाहावयास मिळत आहे. आणि भूमीकडून सागराकडे जाणाऱ्या समताप रेषा ज्या आहेत उन्हाळ्यात विषुववृत्ताकडे व हिवाळ्यात ध्रुवाकडे झुकलेल्या असतात. उन्हाळ्यात ध्रुवाकडे झुकलेल्या असतात. तसंच हा जो जुलै महिना जो आहे त्या जुलै महिन्यामध्ये या रेषा ज्या आहेत समताप रेषा ज्या आहेत ह्या समताप रेषा जमिनीवर उत्तरेकडे झुकलेल्या असतात. उत्तरेकडे झुकलेल्या असतात आणि जानेवारी महिन्यात त्या दक्षिणेकडे झुकलेल्या असतात किंवा वळलेल्या असतात. म्हणजे अशा प्रकारचे ह्या समताप रेषांचे वैशिष्ट्य आपणास याच्यामध्ये सांगता येते. तिसरं आपल्याला सांगता येते खंडीयता. आता हे खंडीयता आपल्याला खंडीयता हा एक घटक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा. खंडीयता म्हणजे काय की हे जे सागरी भाग जो आहे त्या सागरापासून जसं आपण दूर जातो तस तसं तापमान जे आहे ह्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल जे आहे हे बदल होत जाताना आपल्याला दिसून येत आहे. बदल होत जाताना आपल्याला दिसून येत आहे. आता खंडांतर्गत भाग जे आहे ह्या खंडांतर्गत भागामध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात विषमता असते. म्हणजे पर्यायाने तापमान कक्षा जे आहे हे पर्यायाने तापमान कक्षा मोठी असते आणि कमाल आणि किमान तापमानामध्ये फरक जो आहे ते कमाल आणि किमान तापमानामध्ये फरक आपल्याला याच्यामध्ये आपण जाणवतो. म्हणजे अशा प्रकारची खंडीयता आपल्याला सांगता येते. खंडीयता म्हणजे काय की सागरापासून हे जे सागरी भाग जे आहे त्या सागरी भागापासून जसं आपण दूर जातो खंडाकडे जातो तस तसं तापमानामध्ये बदल होत जातो. म्हणजे खंडीय भागामध्ये काय किनारवर्ती भागामध्ये आर्द्रतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे ते तापमान जे आहे हे तापमान तेवढं वाढत नाही. मात्र खंडाच्या अंतर्गत भागामध्ये गेल्यानंतर आर्द्रतेचं प्रमाण कमी कमी होत जाते आणि त्यामुळे तापमान जे आहे हे तापमान वाढताना आपल्याला दिसून येते. म्हणजे खंडीय भागामध्ये तापमानामध्ये मोठ्या तापमानामध्ये विषमता जास्त असते. पर्यायाने तापमान कक्षा जी आहे ही पर्यायाने तापमान कक्षा सुद्धा मोठी असते. आता मोठी असते म्हणजे कमाल आणि किमान तापमानामध्ये जास्तीत जास्त फरक आपणास पाहावयास मिळतो. किनारवर्ती भागामध्ये तापमान कक्षा म्हणजे जास्त तापमान वाढतही नाही जास्त तापमान खाली येत नाही म्हणजे तापमान कक्षा लहान असते. मात्र जो खंडीय भाग जो आहे ह्या खंडीय भागामध्ये भरपूर तापमान वाढतंय आणि एकदम त्या ठिकाणी तापमान कमी होते. म्हणजे कमाल तापमान आणि किमान तापमान हिच्या जे कक्षा ज्या आहेत ह्या कक्षा जास्त आपणास पाहावयास मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तापमान कक्षा आपण रेंज ऑफ टेम्परेचर आपण समजून घेऊया की हे जे रेंज ऑफ टेम्परेचर काय आहे तापमान कक्षा काय आहे की हे जे तापमान कक्षा म्हणजे काय तापमान कक्षेचे 3 प्रकार पडतात. तापमान कक्षेचे किती प्रकार पडतात 3 प्रकार पडतात. एक कुठले आहे दैनिक तापमान कक्षा. दैनिक तापमान कक्षा म्हणजे दिवसभर जे आहे दिवसभर एका 24 तासामध्ये कमाल तापमान आणि किमान तापमान याला आपण काय म्हणतोय दैनिक तापमान कक्षा असं आपण म्हणत असतोय. आणि मासिक तापमान कक्षा म्हणजे काय दुसरं काय आहे मासिक तापमान कक्षा. मासिक तापमान कक्षा म्हणजे महिनाभरामध्ये सर्वात जास्त तापमान कधी होतं आणि सर्वात कमी तापमान कधी होतं यालाच आपण काय म्हणतोय मासिक तापमान कक्षा असं आपण म्हणतोय. आणि वार्षिक तापमान कक्षा म्हणजे काय वार्षिक तापमान कक्षा म्हणजे सर्वात जास्त टेम्परेचर म्हणजे वर्षभरामधील जे तापमानाची नोंद घेतल्यानंतर सर्वात जास्त तापमान आणि सर्वात कमी तापमानाची जी नोंद जी होते त्यालाच आपण काय म्हणतोय वार्षिक तापमान कक्षा असं आपण म्हणतोय. म्हणजे जगातील सर्वात जास्त तापमान कक्षा पूर्व रशियामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. जगातील सर्वात जास्त तापमान कक्षा पूर्व रशियातील वर्कोयांस हे जे आहे वर्कोयांस हे जे शहर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे सर्वात जास्त तापमान कक्षा म्हणजे काय की सर्वात हे जे तापमान सर्वात जास्त वाढतंय आणि सर्वात कमी त्या ठिकाणी तापमान कमी होताना आपल्याला दिसून येते ह्या वर्कोयांस त्या ठिकाणी. म्हणजे दिवसाचे कमाल तापमान व रात्रीचे किमान तापमान यातील फरक जो असतो या फरकास आपण काय म्हणतोय दैनिक तापमान कक्षा असं आपण म्हणतोय. म्हणजेच काय ह्याच्यामध्ये एक सांगता येते की महिन्याचे सरासरी कमाल तापमान आणि सरासरी किमान तापमानाचे जे फरक जे असते त्याला आपण काय म्हणतोय मासिक तापमान कक्षा असं आपण म्हणतोय.
तसंच वर्षभराचं आपण पाहतो की वार्षिक तापमान कक्षा म्हणजे काय, वर्षाचे सरासरी कमाल तापमान व सरासरी किमान तापमान यातील फरकास आपण काय म्हणतो असतो, तापमान कक्षा किंवा वार्षिक तापमान कक्षा असं आपण म्हणतो असतो. म्हणजे एखाद्या ठिकाणाचे एखाद्या ठिकाणच्या तापमान कक्षे अंतर्गत फरक जेवढा जास्त असतो तेवढ्या जास्त प्रमाणात त्या ठिकाणाच्या तापमानात विषमता जी आहे ही त्या ठिकाणच्या तापमानात विषमता आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला हे जे स्थिती समांतर हे जे वितरण जे आहे या स्थिती समांतर वितरणाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती जी आहे ही माहिती आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला करून घेता येते. आता स्थिती समांतर हे जे वितरण जे आहे हे वितरणावर परिणाम करणारे घटक आपण याच्यामध्ये आपण बघितलंय की याच्यामध्ये कुठलं आपण बघितलं, याच्यामध्ये अक्षांश आपण बघितलं, त्याच्यामध्ये जे कटिबंध निर्माण झाले प्रत्येक कटिबंधामध्ये तापमान जे आहे तापमान वेगळ्या प्रकारचं आपणास पाहावयास मिळते. शीत कटिबंधामध्ये सूर्याची किरण अत्यंत तिरकस पडत असतात किंवा काय तो ध्रुवीय भाग चपटा असल्यामुळे त्या ठिकाणी सूर्याची किरण पोचत नाही आणि त्यामुळे फक्त प्रकाश तेवढा पोचतो, त्यामुळे जे भूपृष्ठ जे आहे भूपृष्ठ गरम होत नाही म्हणून ते भूपृष्ठ थंड राहते, शीत राहते. म्हणून त्या ठिकाणी अत्यंत कमी तापमान आपणास पाहू शकते. त्याचबरोबर समशीतोष्ण कटिबंध जे आहे ह्या समशीतोष्ण कटिबंधामध्ये काही भाग जो आहे हा काही भाग उष्ण असतो तर काही भाग थंड असतो, म्हणजे समान अशा प्रकारचे तापमान असते म्हणून त्याला आपण काय म्हणतो समशीतोष्ण कटिबंध अशा प्रकारचं आपण म्हणतो. नंतर शीत कटिबंध, उष्ण कटिबंध अशा प्रकारचे हे जे भाग जे आहे हे भाग आपण अभ्यास केले. दुसरं समताप रेषा जे आहे ह्या समताप रेषांच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केलाय. आयसोथर्मल लाईन्स जे आहे ह्या आयसोथर्मल लाईन्स काय आहे त्याच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे ही माहिती आपण याच्यामध्ये आपण करून घेतलेली आहे. त्याचबरोबर समताप रेषांची वैशिष्ट्ये जे आहे ही वैशिष्ट्ये आपण याच्यामध्ये आपण अभ्यास आपण केलेली. समताप रेषांची वैशिष्ट्ये, नंतर याच्यामध्ये खंडीयता आपण अभ्यास केली, खंडीयतामुळे कशा प्रकारच्या तापमानामध्ये फरक पडतोय ते आपण याच्यामध्ये आपण अभ्यास केले. आणि चौथं तापमान कक्षा आपण अभ्यास केला. या अशा प्रकारचे हे जे घटक जे आहे हे घटक आपण याच्यामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. आणि या ठिकाणी हे जे तापमान हा जो घटक जो आहे हा तापमान हा घटक या ठिकाणी संपलेला आहे. आपण पुढच्या पिरियडला आपण पुढचा जो घटक जो आहे पुढचा घटक